नमस्कार, मी आहे शिंदे मामी. आज व्हिडिओ करण्याचा असा कोणता विषय नाही आहे, तर मी असं कोणतं कारण नाही आहे व्हिडिओ बनवायला. म्हणजे असा एखादा विषय नाही आहे कोणता, की नेहमी जसा मी व्हिडिओ बनवते एखाद्या विषयावरती, तर तसा आजचा विषय काही नाही आहे. आजचा विषय असा आहे की मी स्वतःच तुमच्याशी काही ठराविक गोष्टी बोलणार आहे. बरेच दिवस झाला माझा व्हिडिओ आलेला नाही आहे. मी बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला, शॉर्ट कमेंट नाही टाकली, कोणती पोस्ट नाही केली. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आज बरेच दिवसांनी पोस्ट केली. तर तेच सांगायचं होतं, तुमच्या सर्वांशी शेअर करायचं होतं. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की का नाही ह्यांचा व्हिडिओ आला. यूट्यूबवरची एकीनं मला फोन पण केला होता, मग मी बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही आला, काय झालं. तर मग मी तिला असं असं कारण सांगितलं. म्हटलं आता तुमच्या सर्वांशी पण शेअर केलं पाहिजे, सर्वांनाही सांगितलं पाहिजे, आणि मध्ये डायरेक्ट व्हिडिओ मी कसा बनवायला चालू करू. तर जे काही कारण आहे ते तुमच्या पुढे सर्वांपुढे सांगावं म्हटलं, आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांशी म्हटलं त्या निमित्तानं मी बोलेन. आज झाले 4 दिवस. तर तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की काही कारणामुळे मी मध्ये लाईव्ह पण माझी बंद केली होती. तर बऱ्याच जणांना माहिती आहे, काही जणांना नाही माहिती आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे आधीचे पण व्हिडिओ बघायला भेटेल आणि आजचाही व्हिडिओ बघायला भेटेल, आणि इथून पुढचा पण. तर आजचा व्हिडिओच्यावरती विशेष बोलण्याचं म्हणजे एवढं काही जास्त नाही, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे की माझे सासरे होते माझ्या घरी. तुम्हा लोकांना सर्वांना माहीतच आहे. 8 महिने होते ते आमच्याकडे, आणि खूप छान प्रकारे आम्ही त्यांची सेवा केली, खूप छान केलं. आणि अचानकच समजलं नाही, मी त्यांच्याशी बोलत होते आणि माझ्याशी बोलता बोलता ते निघून गेले. तर हेच कारण आहे की माझे सासरे ऑफ झाले, आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही कोणते बनवता आले. कोणाच्याही घरामध्ये अशी परिस्थिती असली आपल्याला शॉर्ट व्हिडिओ टाकणं, कोणत्याही ह्याच्यावरती काम करणं जमत नसतं, नाही करू शकत आपण. आपल्यावरती बाकी सगळी जबाबदारी असते. तर माझे सासरे ऑफ झाले, ते गेले आम्हाला सोडून. तर तुम्ही माझे काही व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच माझ्या सासऱ्याचे 1-2 व्हिडिओ टाकलेत मी. जास्त तेव्हा पण टाकणं योग्य नाही वाटलं, कारण ते आजारी म्हणजे एका ठिकाणी झोपून होते पॅरालाइज झाल्यामुळे. तर तेव्हा घरातले पण म्हटले नको सारखे सारखे त्यांचे व्हिडिओ, म्हणजे हास्यक मजा मध्ये मध्ये आमचे व्हिडिओ त्यांच्याबरोबर आहेत, पण आम्ही जास्त नाही टाकले. एक लॉंग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओच घेतला आहे. तर बरेच जण घरातली पण माणसं बघतात, त्या लोकांनी पण बघितले व्हिडिओ माझ्या सासऱ्यांचे. आम्ही गावाला घेऊन गेलो त्यांना. सकाळी 10 वाजता झालं 2 दिवस आधी. आजचा 4था दिवस आहे. सोमवारी झालं त्यांचं, सकाळी 10 वाजता सोमवारी. मग आम्ही ॲम्ब्युलन्स केल्यानं गावाला घेऊन गेलो, आणि झालं सर्व व्यवस्थित. आणि आम्ही आलो आज मुंबईला सकाळी. आणि आता म्हटलं तेव्हा तर व्हिडिओ करणं योग्य नव्हतं. तर आज मी तुमच्याशी बोलते की आपल्या घरातली कुठली मोठी माणसं असतील तर त्यांची सेवा करा. कारण हे व्हिडिओच्या माध्यमातून नाही तो दाखवायचं कोणाला असं काय नाही. आज यूट्यूबवरती चॅनल आहे म्हणून मी ते तुम्हाला दाखवलं. पण असंही आपण आपल्या घरामध्ये आहे ना, आपल्या खरंच वडीलधाऱ्या माणसांची, सासू सासरे आई वडील असेल, त्याच्यापेक्षा अजून कोण नात्यातले असेल, तर आपल्याला सेवा करण्याचा योग आला तर नक्कीच ती सेवा करा. कारण त्यातनं जे पुण्य भेटणं खूप मोठं आहे. कारण आपली खरी परीक्षा ती असते. आणि मी खूप लकी आहे की ते सासऱ्याचं मला करायला भेटलं. मी खरंच मला नशिबान म्हणते की त्यांचं मला करायला भेटलं, आणि असा कोणता त्रास नाही झाला. आनंदानं केलं ना तर तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे आपलं वाईटपणा असतो, भांडणं असतात घरामध्ये, हे बरंच काही असतं, कोणाच्या घरात नसतं, प्रत्येकाच्या घरात बघा काय ना काय. पण आपली गरज आहे ना तेव्हा त्यावेळेस असते बघा. तर खरंच आपल्या माणसांची आहे ना काळजी घ्या. जाग्यावर तर कोणी राहू नये. पहिली गोष्ट म्हणजे माझे सासरे जाग्या होते, आणि वरून त्यांचा आवाज पण गेला होता. त्या खूप प्रयत्न करायचे बोलायला, पण नाही आलं बोलायला. तेच एक फक्त वाईट वाटत होतं की त्यांना बोलता येत नव्हतं. खूप प्रयत्न करायचे, पण आम्ही त्यांना आनंदी ठेवलं होतं, हसून खेळून छान. तर मी जास्त काही बोलत नाही, मला जास्त लॉंग व्हिडिओ नाही करायचा आहे. फक्त माझ्या यूट्यूबवरील सर्वांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी, माझे फ्रेंड आहेत त्यांच्या माहितीसाठी म्हणून मी यूट्यूबवरील सर्वांसाठी, यूट्यूबसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर हेच कारण आहे की माझे सासरे ऑफ झाले म्हणून मी कोणते व्हिडिओ नाही टाकू शकले, आणि इथून पुढे माझे व्हिडिओ येतील. तर सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ पहिला बनवला आहे मी. तर
इथंच व्हिडिओ स्टॉप करते, मला जास्त नाही बोलायला होत आहे आणि मी आजच आले आहे. तर चला, पुढचा कोणता व्हिडिओ असेल तर तुमच्या पुढे येईलच. मी लगेच एक दिवसाने लगेच तो व्हिडिओ टाकणारच आहे पुढचे, कारण की मला यूट्यूबने जो पिरियड दिला आहे, जो टाईम दिला आहे ना, त्या टायमामध्ये मला काम करायचं आहे आणि व्हिडिओ त्यांनी जो टाईम दिला आहे त्या टायमामध्ये माझे व्हिडिओ जायला पाहिजे. मी 100% देते, पण पुढचं मला माहीत नाही. माझा गॅप पडला 8 दिवसाचा, पुढे काय होईल माहिती नाही, पण मी माझा 100% देते, बस एवढंच मला माहीत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, लाईक करा, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.